Dear students, today we learn the next article from sound section, that is the interference of sound waves. What is the concept of interference? Interference of sound waves. When two or more than two sound waves arriving at a point of medium simultaneously, then the resultant displacement at the point of medium, enhancement म्हणजे काय बेटा, increase in displacement or decrease in displacement, cancellation due to the superposition of two sound waves. आता ही डेफिनेशन आपण क्लिअर करूया. डेफिनेशन काय आणि कन्सेप्ट काय. आता मी तुम्हाला बोलत आहे, माझ्यापासून साऊंड एनर्जी निघाली, हळूहळू काय होते, इथं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, परत कमीत कमी होत काही अंतरावर ते काय होणार, ॲम्प्लिट्यूड कमी होणार, आणि साऊंड इंटेन्सिटी जी असेल ती कशी असेल, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. साऊंड इंटेन्सिटी जी आहे हळूहळू कमी इथं पहा मी दाखवतो. हा सोर्स आहे, या सोर्सपासून साऊंड एनर्जी एमिट झाली, इथं तुमचा ॲम्प्लिट्यूड जास्तीत जास्त आहे, हळूहळू कमी होत काही अंतरावरती एनर्जी कम्प्लिटली स्टॉप झाली. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड सोर्सपासे आणि फार अवे फ्रॉम द सोर्स ॲम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजेस. बरोबर आहे ना. ॲम्प्लिट्यूड हळूहळू कमी होतं. कशामुळे कमी होतं, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फ्रिक्शनल अँड एअर रेजिस्टन्स ऑफ ॲटमॉस्फिअर. आता हवेचा रोध, फ्रिक्शनल रेजिस्टन्स. आता मी जर बोललेला आवाज कितीही अंतरावरती जर कॉन्स्टंट असेल तर ॲम्प्लिट्यूड कमी नाही झालं, आणि मी बोललेला आवाज हळूहळू काही अंतरावरती, आता माझ्या समोरच्या विद्यार्थ्यांना मोठा आवाज येतो, शेवटच्या विद्यार्थ्याला लहान आवाज, काय झालं, ॲम्प्लिट्यूड कमी होत गेलेलं आहे. म्हणजे हे सिंगल सोर्सपासून एनर्जी डिस्ट्रीब्युशन तुमच्या लक्षात आलं. आता बेटा आपल्याला इंटरफरन्समध्ये काय नेमकं करायचं आहे. मी इथं बोलत आहे आणि माझ्या बाजूला एक दुसरा टीचर आहे, आम्ही दोन्हीही एकाच वेळेस बोलत असेल तर तुम्हाला काय ऐकलाच ना, एका टीचरचं ऐकू येत ना दुसऱ्या टीचरचं ऐकू येत, म्हणजे मध्येच इंटरप्ट. बेसिक इंटरफरन्सचा पहिला शब्द काय, इंटरप्शन म्हणजे डिस्टर्बन्स होणे. डिस्टर्बन्स लक्षात येतं ना शब्द, इंटरप्ट, डिस्टर्बन्स म्हणजे ह्या दोन साऊंड. आता मी तुम्हाला इथं सांगतो, ही एक सोर्स ऑफ साऊंड आहे आणि दुसरा इथं एक सोर्स ऑफ साऊंड आहे. ह्या दोन्ही सोर्सपासून एनर्जी जी निघालेल्या आहेत, ह्या एनर्जी ओव्हरलॅप झाल्या तर काय होईल, काही मीडियमच्या पॉईंटला मोठ्यात मोठा आवाज येईल, काही मीडियमच्या पॉईंटला काहीच आवाज येणार नाही, परत काही मीडियमच्या पॉईंटला परत मोठ्यात मोठा आवाज येईल. हे सुपरपोजिशन ऑफ टू वेव्हजमुळे. इन्हान्समेंट शब्दाचा अर्थ काय, इन्क्रीज इन डिस्प्लेसमेंट म्हणजे ही इथं वाढ झाली. डिक्रीज इन डिस्प्लेसमेंट म्हणजे कमी झालं. कॅन्सलेशन ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्स. एनर्जीचं काय होतं, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी. एनर्जी जी असेल ती रिडिस्ट्रीब्यूट होते आणि साऊंड जे आपण ऐकतो मॅक्झिमम इंटेन्सिटीचा मिनिमम इंटेन्सिटीचा एकानंतर एक अल्टरनेटिव्हली. मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज हिअर ॲट सम पॉईंट ऑफ मीडियम अँड मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज टू बी हिअर टू सम अदर पॉईंट ऑफ मीडियम. एका मीडियमच्या पॉईंटला तुम्हाला काय येईल, मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड येईल. दुसऱ्या मीडियमच्या पॉईंटला तुम्हाला काय येईल, मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड येईल. आणि मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड and minimum intensity of sound is due to the superposition of two sound waves. Is due to the superposition of two sound waves. When two or more than two sound waves arriving at a point of medium simultaneously, then the resultant displacement
आयदर इन्हान्समेंट, सायंटिफिक वर्ड आहे इन्हान्समेंट. म्हणजे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंटरफरन्स ऑफ साऊंड वेव्स. नेक्स्ट बेटा डेफिनेशन आपण इथं नोट कराय. हा कन्सेप्ट समजल्यानंतर डेफिनेशन ऑफ इंटरफरन्स ऑफ साऊंड. द फेनॉमेनॉन ऑफ phenomenon of enhancement enhancement ब्रॅकेट मध्ये लिहा. increase in displacement. The phenomena of enhancement or increase in displacement or cancellation. त्यालाच आपण लिहितो ब्रॅकेटमध्ये डिक्रीज इन डिस्प्लेसमेंट. काय म्हणलं? डिक्रीज इन डिस्प्लेसमेंट. इन्हान्समेंट और कैंसलेशन. डिक्रीज इन डिस्प्लेसमेंट ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ sound waves. Due to the superposition of sound waves is called interference. Of sound. मग इंटरफरन्स ऑफ लाईट असेल, इंटरफरन्स ऑफ साऊंड असेल, interference of any type of the wave. Basic concept same. What is the definition of interference of sound? The phenomena of enhancement, increase in displacement, or cancellation, decrease in displacement due to the superposition of sound waves is called interference of sound. Due to the superposition of sound wave is called interference of sound. In case of interference of sound, redistribution of energy. आता बेटा मी बोललेली आहे आणि दुसऱ्याने बोललेले, दोन्ही सोर्सेस आहेत साऊंडचे, ते एका लाईनमध्येच आहेत आणि माझ्या पुढे तुम्ही बसला तर दोघांनी बोललेला एकत्र आवाज ओव्हरलॅप होतो. मग एका पॉईंटला मीडियमच्या काय होतो? मोठा आवाज येतो, दुसऱ्या पॉईंटला कमी आवाज. म्हणजे ज्या मीडियमच्या पॉईंटला अरायव्हिंग वेव्ज इन फेजमध्ये असतील तिथं काय होतं? आवाज मोठ्यात मोठायचा. ज्या मीडियमच्या पॉईंटला कॅन्सलेशन होतं, म्हणजे अपोजिट इन फेजमध्ये वेव्ह येतात, तिथं काय होतं? कॅन्सलेशन होतं. अपोजिट इन फेज कन्सेप्ट मी ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लर्न केलेलं आहे. इन्क्रीज इन डिस्प्लेसमेंट पहा. आता एक्झाम्पल असं घेतलं, हे क्रेस्ट आहे, या क्रेस्टवरती कोइन्साइड काय झालं? रिझल्टंट वाढलं. आता हा क्रेस्ट आहे आणि हा ट्रफ आहे, काय झालं? कॅन्सलेशन झालं ना. मग या पॉईंटला मीडियमच्या काय झालं? मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड झालं आणि या पॉईंटला मीडियमच्या काय झालं? मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड झालं. म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड कशामुळे होतं? हे या दोन वेव्ह सुपरइम्पोज झाले. ह्या ड्यू टू द सुपरइम्पोजचा कन्सेप्ट ओव्हरलॅप, मिक्स इन सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं. when two or more than two sound waves arriving at a point of medium simultaneously, then there is enhancement, increase in displacement or decrease in displacement due to the superposition of sound waves. Due to the superposition of sound wave is called as
interference of sound waves. There is interference of sound waves. Do you understand what is the interference of sound waves? Now next beta, condition for constructive interference. Condition for constructive interference. Condition for constructive interference of sound waves. Condition for constructive interference of sound waves. Again here, interference is classified into two types. Number one, constructive interference. काय असेल बेटा constructive interference सांगा मला. constructive interference म्हणजे maximum intensity of sound. यालाच आपण काय म्हणतो, कंडिशन फॉर मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ साउंड. कंडिशन फॉर मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ साउंड when two sound waves arriving at a point of medium in phase. मी काय म्हणत आहे, when two sound waves arriving at a point of medium in phase, then a resultant intensity of sound here is maximum. A resultant intensity of sound here is maximum, and this interference pattern, this interference is called as constructive interference. काय सांगितलं बेटा, constructive interference मध्ये दोन वेव्हज येणाऱ्या, सुपरइम्पोज होणाऱ्या दोन वेव्हज इन फेज मध्ये असतील. इन फेज मध्ये असतील म्हणजे काय, एका वेव्हचा कॉम्प्रेशन दुसऱ्या वेव्हच्या कॉम्प्रेशनवर ते कोइन्साइड झाला पाहिजे, और एका वेव्हचा रेरिफेक्शन दुसऱ्या वेव्हच्या रेरिफेक्शनवर ते कोइन्साइड झाला पाहिजे. तर रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट द पॉइंट ऑफ मीडियम, रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट द पॉइंट ऑफ मीडियम काय होईल, इन्क्रीज होईल, अँड वी हिअर द मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड. सी हिअर व्हॉट इज द कन्स्ट्रक्टिव्ह. when two arriving waves are in phase, when two arriving waves are in phase, two arriving waves are in phase, that is compression of one wave, compression of one wave will coincide compression of one wave will coincide with the compression of another wave. Compression of one wave will coincide with the compression of another wave, or a rarefaction of one wave will coincide with the rarefaction of another wave. Compression of one wave will coincide with the compression of another wave, or rarefaction of one wave will coincide with the rarefaction of another wave. Then the resultant intensity at the point of medium increases. The resultant intensity at the point of medium, resultant intensity at the point of medium increases, is called interference. Interference of sound is called
interference of sound. काय सांगितले बेटा? When two arriving waves are in phase, that is compression of one wave will coincide with the compression of another wave, or rarefaction of one wave will coincide with the rarefaction of another wave. The resultant intensity at the point of medium increases is called interference. But a constructive interference ला mathematical condition काय? Mathematical condition नेहमी ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात. Mathematical condition for constructive interference is काय असेल बेटा? सांगा बरं ना. पाथ डिफरन्स इन वेव्स. पाथ डिफरन्स सांगा बरं. वेव्स आर इन फेज. पाथ डिफरन्स काय? पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा, वेअर n इज an इंटिजर. आणि n ची किंमत किती? n इज इक्वल टू 0, 1, 2, 3 and so on. Path difference is equal to n lambda, where n integral multiple of wavelength. Path difference is equal to n lambda integral multiple of wavelength. आणि करस्पॉन्डिंग फेज डिफरन्स काय असेल बेटा? हे सुद्धा सांगितले. फेज डिफरन्स इज इक्वल टू n इंटू लॅम्बडाच्या ठिकाणी 2 पाय. लॅम्बडाच्या ठिकाणी काय घेतलं होतं आपण? 2 पाय. कारण लॅम्बडा पाथ करस्पॉन्ड्स टू द फेज डिफरन्स ऑफ 2 पाय. लॅम्बडा पाथ करस्पॉन्ड्स टू द फेज डिफरन्स ऑफ 2 पाय and therefore equal to 2n into pi. What is 2n? 2n सांगा बरं काय? 2n म्हणजे even multiple of pi. Even multiple of pi. That is equal to even multiple of pi. And this is about the constructive interference. हे दोन अत्यंत महत्त्वाचे कंडिशन आहे. मॅथमॅटिकल कंडिशन, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑफ साऊंड आणि हे बेटा हे पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स. डू अंडरस्टँड हियर? अँड सो दिस इज अबाउट द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, म्हणजे पहिल्या टाईपचा इंटरफरन्स आपण इथं लर्न केला. अँड व्हॉट इज द सेकंड टाईप ऑफ द इंटरफरन्स? मी सांगितलं होतं तुम्हाला 2 टाईपचे इंटरफरन्स. पहिला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता दुसरा जो असेल डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सेकंड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. चला काय असेल बेटा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स? येस, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑफ साऊंड. When two arriving waves are in opposite phase. When two arriving waves are in opposite phase. सुरुवातीला मी काय घेतलं होतं? इन फेजमध्ये घेतलं होतं. आता इथं काय घेणार बेटा? अपोजिट इन फेज. टू अरायव्हिंग वेव्स आर इन अपोजिट फेज. म्हणजे ज्या 2 वेव्स इथं येणार आहेत या वेव्स कशा आहेत? अपोजिट इन फेज. दॅट इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑफ साऊंडमध्ये अरायव्हिंग वेव्ह ज्या असतील ह्या कशा असतील? अपोजिट इन फेज. दॅट इज पहा बेटा इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑफ साऊंड. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑफ साऊंड? when two sound waves arriving at a point of medium simultaneously in opposite phase. Simultaneously in opposite phase, that is compression of one wave will coincide with the rarefaction of another and vice versa. लक्षात येते एका वेव्हचं कॉम्प्रेशन आणि दुसऱ्या वेव्हचं रेरिफेक्शन. कॉम्प्रेशन ऑफ वन वेव्ह will coincide with the rarefaction of another wave. एका वेव्हचं कॉम्प्रेशन हे दुसऱ्या वेव्हच्या रेरिफेक्शनला कोइन्साइड झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं हे पहा असं घेतला तुम्ही आणि हे दुसरा रेरिफेक्शन असा रिप्रेझेंट
क्रेस्टच्या फॉर्मॅटमध्ये एका वेव्हचा हा क्रेस्ट, दुसऱ्या वेव्हचा हा ट्रफ, दोन्ही एकमेकांना कोइन्साइड झाले. तर इंटेन्सिटी काय होते? कॅन्सलेशन. आता ॲम्प्लिट्यूड हे 2 असेल तर हे -2 झालं. रिझल्ट किती झाला? दोघांची बेरीज 0. कॅन्सलेशन झालं का नाही? मग या ठिकाणचा जो इंटरफरन्स असतो तो कोणता असतो? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स? सांगा बेटा. when two sound waves arriving at a point of medium simultaneously in opposite phase. When two sound waves arriving at a point of medium when two sound waves arriving at a point of medium simultaneously in phase, when two sound waves arriving at a point of medium simultaneously in phase, then इन अपोजिट फेज बेटा. इन फेज मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह झालं ना. इन अपोजिट फेज म्हणजे कोणते? सांगा बरं. कॉम्प्रेशन ऑफ वन वेव विल कोइन्साइड विथ द रेरिफिकेशन ऑफ अनदर. दॅट इज कॉम्प्रेशन ऑफ वन वेव. Compression of one wave will coincide with the rarefaction of another wave. Compression of one wave will coincide with the rarefaction of another wave and vice versa. Compression of one wave will coincide with the compression of another wave. Compression of one wave will coincide with the rarefaction of another wave and vice versa. Vice versa चा अर्थ करतो rarefaction of another wave coincide with the compression of one wave. म्हणजे त्याच्या उलट तर काय होईल? resultant intensity of sound decreases. resultant intensity of sound. Resultant intensity of sound decreases. Resultant intensity of sound decreases. The interference is called as the interference of sound is called as destructive interference. Destructive interference. लक्षात आलं? What is destructive interference? आता mathematical condition for destructive interference. Mathematical condition for destructive interference. Mathematical condition for destructive interference काय असेल बेटा? path difference is equal to, सांगा बरं काय असेल? मी सांगितलं ऑलरेडी तुम्हाला. path difference is equal to
ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ. ऑड मल्टिपल काय 2n + 1 λ/2 ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ. आता n ची किंमत 1 ठेवणार 0 ठेवणार भेटेल. काय आलं λ/2. n ची किंमत 1 ठेवला 2 × 1 2 + 1 3/2 लॅम्बडा. म्हणजे वेअर n = 0 1 2 3 and so on. or यालाच तुम्ही असंही लिहू शकता पाथ डिफरन्स ऑड मल्टिपल पाथ डिफरन्स = 2n - 1 λ/2 n = 1 2 3. हे लक्षात ठेवा. काही टेक्स्ट बुकमध्ये ऑड मल्टिपलची कंडिशन कशी आहे 2n + 1 λ/2 येईल किंवा 2n - 1 λ/2. फक्त कंडिशन इथं n ची किंमत 0 पासून स्टार्ट होते. प्लस असेल तर 0 पासून लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि 2n - 1 n ची किंमत 1 पासून. आता इथं 1 ठेवलं 1 × 2 2 2 - 1 1 λ/2 तोच आलं आणि ऑड मल्टिपलच आहे या ठिकाणी. अँड दॅट इज इक्वल टू हिअर ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ. ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ. बेटा इथं जे आलं तुम्हाला तर ते काय ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ आणि करस्पॉन्डिंग हा काय झाला तुमचा फेज डिफरन्स झाला. आता करस्पॉन्डिंग पाथ डिफरन्स इज करस्पॉन्डिंग पाथ फेज डिफरन्स पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स मध्ये काय फरक आहे. पाथ म्हणजे लेंथ सेंटीमीटर मीटरमध्ये आणि फेज म्हणजे अँगल असतो. बेटा फेज म्हणजे काय असतो अँगल. आणि हा जो फेज अँगल आहे λ5 साठी फेज अँगल किती असतो 2π. म्हणून इथं येईल 2n - 1 लॅम्बडा ची किंमत 2π / 2. हे 2 कॅन्सल झालं 2 आणि 2 कॅन्सल झालं. अँड दॅट इज इक्वल टू 2n - 1 × π. अँड व्हॉट इज दिस 2n - 1 ऑड मल्टिपल ऑफ π. अँड दिस इज इक्वल टू हिअर ऑड मल्टिपल of pi and this is equal to odd multiple of pi. हे जे तुम्हाला इथं घेतलं बेटा हे odd multiple of pi. and so this is the about the interference, constructive interference, destructive interference आणि interference डेफिनेशन आणि कन्सेप्ट आपण लर्न केलं होतं. आता एक सिंपल एक्सपेरिमेंट आहे. कोणता एक्सपेरिमेंट आहे इंटरफरन्स ऑफ साऊंडचा. त्याला आपण किंग्स ट्यूब म्हणतो. दॅट इज टू डेमॉन्स्ट्रेट द इंटरफरन्स ऑफ साऊंड. साऊंडचं इंटरफरन्स कशा पद्धतीनं आपण लर्न करू शकतो. म्हणून एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ इंटरफरन्स ऑफ साऊंड. नेक्स्ट पॉईंट जो असेल तर तो कोणता एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ interference of sound. Next point experimental study of interference of sound. Experimental study of interference of sounds or that is called as क्विंट्स एक्सपेरिमेंट. म्हणजे आता तो तुम्हाला इथं मी कशा पद्धतीनं सोबतच फिगर काढा. सिंपल एक्सपेरिमेंटल स्टडी आहे बेटे. इथं काढावर फिगर
हां, या पद्धतीनं एक ट्यूब काढायची असते, थोडीशी मोठी यू ट्यूब आहे, यू आकाराची, इंग्लिश लेटर यू असतो त्या आकाराचं. याला इथं अप्पर साईडला एक ओपनिंग ठेवायचं बेटा, आणि हे अशा टाईपचं. आता परत थोडंसं याची लेंथ वाढवा, हे, आणि यूट्यूब म्हणलेलं आहे मी तुम्हाला. अशा टाईपची फिगर काढत चला बरं पटकन, सोबतच काढा फिगर म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आता हे यूट्यूब आहे अशी, ही अशी जोडा यामध्ये, आणि त्यानंतर या ट्यूबला इथं एक ओपनिंग आहे, अप्पर साईडला एक आणि लोअर साईडला एक. हे बेटा हे स्मॉल ओपनिंग अप्पर साईडला, आणि ही ट्यूब जी असेल असे, हे असे. आता या यूट्यूबमध्ये दुसरी छोटी एक यूट्यूब इन्सर्ट करायची आतली, ही अशी एक ट्यूब इन्सर्ट करा. फार सिंपल एक्सपेरिमेंट आहे, लॅबोरेटरीमध्ये आहे. आणि ही अशी ट्यूब, हे असं. आणि इथं एक ट्युनिंग फोर्क घ्या असा, व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क असा. ही ट्यूब जी असेल ओपनिंग ए, बी आणि इथं सी, इथं डी ट्यूब आहे बाहेरूनची असं, ही क्लोज बेटा असं. व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क, व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क अप्पर साईडला ओपनिंगला, आणि इथं इयर कान लावायचं. आणि ही बिग यू ट्यूब आणि स्मॉल यू शेप्ड ट्यूब. आणि इथं एक स्केल असते असं, या पद्धतीने बेटा लेंथ मेजर करण्यासाठी क्विंट्स ट्यूब म्हणतो. इंटरफरन्स पॅटर्न वॉज फर्स्टली स्टडीड बाय द सायंटिस्ट क्विंट्स, आणि म्हणून याला आपण क्विंक्स ट्यूब म्हणतो. क्विंक्स. आता क्विंट्स ट्यूब, क्विंक्स, क्विंक्स ट्यूब असंही, हे क्विंक्स ट्यूब. काय असेल क्विंक्स ट्यूबमध्ये? द सायंटिस्ट क्विंक्स फर्स्टली स्टडी द कन्सेप्ट ऑफ इंटरफरन्स. इंटरफरन्स हा कन्सेप्ट, आता वाटतं इंटरफरन्स म्हणजे काय, फार सायंटिफिक असं काहीच नाही बेटा. एक सिंपल एक्सपेरिमेंट ॲपरेटस डिझाईन केलेलं आहे. कोण डिझाईन केलेलं आहे? क्विंक्स या सायंटिस्टला. आणि तो साऊंड आणि लाईटमधला फार फरक आहे. साऊंडचे एक्सपेरिमेंट फार सोपे असतात, कमी खर्चिक असतात, पण लाईटचे खूप हेवी असतात. तुम्हाला वाटत असेल हे काय सायंटिफिक, अरे काय नाही, 2 PVC पाईप घेतलेले, 2 नळाचे पाईप असतात आपले PVC, एक 2 इंची घेतलात
तर दुसरा 2.5 इंची. हा 2.5 इंची यू शेप यूट्यूब आणि ही दुसरी जी असेल 2 इंची, म्हणजे दोन्ही एकमेकात इन्सर्ट होतील एवढंच आहे. एका अप्पर ट्यूबला काय केलेलं आहे, स्मॉल ओपनिंग ठेवलेलं आहे आणि त्याच ट्यूबला लोअर पार्टला सुद्धा स्मॉल ओपनिंग ठेवलेलं आहे. द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ two U-shaped pipes, one of larger diameter and another of small diameter. The larger U-shaped tube provided with two openings, one at the top and another at the bottom. म्हणजे एक अप्पर साईडला टॉपला आणि दुसरं बॉटमला भेटेल. या बॉटमला त्याच यू शेपला लार्जर डायमीटर असलेल्या अँड अनदर यू शेप ऑफ स्मॉलर डायमीटर इज इन्सर्टेड into the wider diameter tube such that a scale is calibrated on the wider diameter tube to measure the path difference during the experiment. हे झालं कन्स्ट्रक्शन. आता बेटा याचं वर्किंग काय असेल, टेक अ ट्युनिंग फोर्क ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी. आपण लॅबोरेटरीमध्ये ट्युनिंग फोर्क घेतो. टेक अ ट्युनिंग फोर्क ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी ट्यून्ड अँड हेल्ड ऑन द माउथ ऑफ अप्पर ट्यूब. आता काय करायचं, एक ट्युनिंग फोर्क घ्यायचा, ट्यून करायचा आणि असं होल्ड करायचा. लॉन्जिट्युडनल वेव्ज इथून येणाऱ्या हा एक मार्ग आपल्याला असा येतो आणि हा दुसरा सरळ मार्गाने येणाऱ्या, म्हणजे एका सोर्सपासून 2 वेव्ज तयार केल्या आपण. मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे, एकच फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे एकच वेवलेंथ एकच फ्रिक्वेन्सी इमिट करणारा हा ट्युनिंग फोर्क आहे. या ट्युनिंग फोर्कपासून निघालेल्या 2 वेव्ज इकडच्या मार्गाने एक आणि इकडच्या मार्गाने ह्या दोन्हीही वेव्ज असं येऊन इथं मीट होतं. म्हणजे एका सोर्सपासून 2 वेगवेगळे पाथ निर्माण केले आपण आणि त्या 2 मार्गाने आलेल्या वेव्ज सुपर इम्पोज झाल्यानंतर इथं आपल्याला मोठ्यात मोठा आणि छोट्यात छोटा आवाज येतो, तो रेकॉर्ड करायचा. इंटरफरन्स म्हणजे लेट अस कन्सिडर अ ट्युनिंग फोर्क ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी ट्यून्ड अँड हेल्ड ऑन द ओपन एंड ऑफ द ट्यूब सो दॅट लॉन्जिट्युडनल वेव्ज आर propagating along the tube in the path ABC and ADC. When these two waves superimpose at point C and we hear the maximum and minimum intensity of sound. पहा बेटा, path difference is equal to ADC minus ABC. लक्षात आलं, पाथ डिफरन्स. आता हा मार्ग इथून इकडे येणारा आणि हा इथून इकडे येणारा हा लॉंग रूट आहे आणि हा शॉर्ट रूट आहे. लॉंग रूट आणि शॉर्ट रूटमधला डिफरन्स आहे, त्याला पाथ डिफरन्स म्हणतो. आता हा पाथ डिफरन्स कसा ॲडजस्ट करतात, या ट्यूबला अशा पद्धतीने इन्सर्ट करा की आपल्याला काहीच आवाज येणार. त्यानंतर हळूहळू ट्यूबला बाहेर ओढा, पुलिंग दिस ट्यूब टुवर्ड्स द राईट सच दॅट यू हिअर द मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड. आणि मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड असेल तर पाथ डिफरन्स किती आला बेटा, एन लॅम्बडा, इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेव्हलेंथ. आणि परत काय करा, ट्यूबला परत बाहेर ओढा आणि पाथ डिफरन्स किती येईल, पाथ डिफरन्स किती, पाथ डिफरन्स ADC मायनस ABC इज इक्वल टू 2n-1 लॅम्बडा. इथं मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड अँड हिअर मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड. वर काय झालं, मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड, खाली काय आलं, मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड. वर मोठ्यात मोठा आवाज आला, खाली छोट्यात छोटा आवाज.
आणखीन परत त्या ट्यूबला बाहेर ओढला म्हणजे इथं या पोझिशनला मॅक्झिमम इंटेन्सिटी आली, इथं तुम्हाला मिनिमम इंटेन्सिटी, ट्यूबला बाहेर ओढत चालात, फरक काहीच करायचं नाही. परत ट्यूबला बाहेर ओढलात मॅक्झिमम इंटेन्सिटी, परत ट्यूबला बाहेर ओढलात तर मिनिमम इंटेन्सिटी. अल्टरनेट मॅक्सिमा मिनिमा अल्टरनेटिव्हली सिच्युएटेड इन ए मीडियम. एकानंतर एक मीडियमच्या पॉईंटला मॅक्सिमा मिनिमा अल्टरनेट सिच्युएट होतं बेटा. आणि आपल्याला मोठा आवाज छोटा आवाज म्हणजे काहीच आवाज येत नाही. मोठा आवाज म्हणजे मोठ्यात मोठा आवाज येतो ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीचा, आणि नंतर हळूहळू ती ट्यूब बाहेर ओढायला सुरुवात केली तर आवाज कमी होतो आणि एका पॉईंटला काहीच आवाज येतो. परत त्या ट्यूबला बाहेर ओढायला सुरुवात केलात तर आवाज वाढत जातो. एका पोझिशनला शार्प अँड बिग लाऊड साऊंड इज हिअर. नोट दॅट पोझिशन. अगेन यू मूव्ह टुवर्ड्स द राईट सच दॅट वन्स अगेन अ साऊंड इज नॉट टू बी हिअर. कुठलाच आवाज येत नाही. परत अल्टरनेटिव्हली एका पाठोपाठ एक मोठ्यात मोठा आवाज आणि परत लहानात लहान आवाज, म्हणजे मोठा आवाज लहान आवाज मोठा आवाज लहान आवाज एकानंतर एक अशी सिरीज होते. आणि यालाच म्हणतो आपण एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन ऑफ एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ इंटरफरन्स ऑफ साऊंड बाय क्विंक्स मेथड. क्विंक्स या सायंटिस्टनं पहिल्यांदा ही मेथड डेमॉन्स्ट्रेट केलेली आहे, म्हणून क्विंक्स स्टडी फॉर इंटरफरन्स. ऑब्जेक्टिव्हमध्ये फक्त सायंटिस्ट नाव क्विंक्स म्हणून हा इंटरफरन्स ऑफ साऊंड स्टडी केलेला आहे. जसं लाईटमध्ये एंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, तिथंसुद्धा इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्हचा आपण जेव्हा लाईट लर्न करतो त्यावेळेस तिथं असेल, तर इथं इंटरफरन्स ऑफ साऊंड. पण आपण काय काय लर्न केलं आज? इंटरफरन्स कन्सेप्ट, डेफिनेशन, टाईप ऑफ इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह, त्यांचा करस्पॉन्डिंग पाथ डिफरन्स अँड फेज डिफरन्स. अँड लास्टली वी डेमॉन्स्ट्रेट इंटरफरन्स ऑफ साऊंड बाय क्विंक्स ट्यूब. आणि हे तुम्हाला या पद्धतीनं साऊंडचा इंटरफरन्स ऑफ साऊंडचा कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय लर्न करायचं आहे? एक पाडलं तर साऊंड सेक्शनचा एक पार्ट कंप्लीट होतो. साऊंड सेक्शनचा एक पार्ट कंप्लीट होतो. कोणतं? नेक्स्ट ॲनालिटिकल ट्रीटमेंट फॉर फॉर्मेशन ऑफ बीट्स. ते आपण नेक्स्ट पिरियडला लर्न करू बेटा.